तर मंडळी बघा, आपण मुकांबिका देवी मंदिर काल केलं, काल तिकडे स्टे केला आणि आज सकाळी निघालो चहा नाश्ता करून. आता बघा शरावती रिव्हरमध्ये लॉन्चमध्ये काय आहे, फेरी बोट आहे ना, फेरी मध्ये ड्रायव्हरने गाडी घेतलेली आहे आतमध्ये. बघा अशा गाड्यांसकटच लॉन्चमधून आपण प्रवास करायचा आहे. आम्ही गाडीमधून उतरलो नाही, रिव्हर्स गाडी घेतली. काय काय लोक अशी सरळ पण घेतात, त्यांनी बघा कारवाल्याने घेतली. आणि आता ही लॉन्च आपल्याला फेरी बोट तिकडे पलीकडे नेणार आहे. ही नदी कोणती आहे बघा, ही शरावती नदीचं पात्र आहे. आणि त्या मागे बसायला सुद्धा सीट आहे, पण मी उतरली नाही. बघूया हाउ मेनी मिनिट सीट है आपको फ्रंट साइड में सीट है, बैठक सीट है। हाँ अच्छा है जगह। ये कितना मिनिट अभी चलेगा? 15 मिनट्स 15 मिनिट, हाँ 10-15 मिनिट्सचा प्रवास आहे हा. ब्रिज होतोय वाटतं, काय माहिती. दो ब्रिज बने हैं, वो बड़ा ब्रिज है, सिकंदर, ये छोटा है. आता आपण चाललो जोग फॉल्स बघायला. जोग फॉलला जाण्यासाठी आपल्याला असं शरावती नदी क्रॉस करून जावं लागतं. सध्या तरी ते फेरी बोटीमधूनच जावं लागतं. तुमच्या वाहनांसकट तुम्ही जायचं. मस्त एक्सपिरियन्स आहे, हवा छान येते. आधा घंटा लेट होता. ड्रायव्हर सांगतोय आपण ऑन टाईम आलो, अजून 10-15 मिनटं लेट जायचं, गाडी लेट झाली. आपल्या फेरी लेट. ये रोड है कि बच्चों है सामने जा रहा है तो स्ट्रेट जाता है. मोठी नदी आहे ही. बड़ा रिवर बॅकवॉटर आहे. बैकवाटर बड़ा है. इधर से जो पास 21-50 किलोमीटर है. ओके. छान आहे प्रवास, मस्त आहे. इव्हन आता आम्ही गाडीतून आलो ना, जेव्हा मुकांबिका देवी मंदिर कडून, तो सुद्धा जंगलातला प्रवास आहे आणि छान वाटतं, मस्त. आजूबाजूला झाडं, मध्ये रस्ता छान आहे, सुंदर आहे रस्ता. काय काय ठिकाणी आम्हाला शेती दिसली, काही ठिकाणी गाई गुरं असं चरताना दिसले. छोट्या छोट्या गायी होत्या. काही ठिकाणी मला रबराची झाडं सुद्धा दिसली, माकडं दिसली, शेकरू दिसलं काय काय ठिकाणी.
ये क्या ब्रिज बन रहा है क्या? ब्रिज अजून झाला नाही, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. जेव्हा ब्रिज होईल तेव्हा डायरेक्ट ब्रिजवरून जाता येईल. तोपर्यंत फेरीचा अनुभव एक मस्त आहे, वंडरफुल एक्सपिरियन्स. प्रायव्हेट बस बघा फेरीमधून बससुद्धा ट्रॅव्हल करते. इथे ते सांगतात प्रायव्हेट बसेसच आहेत, गव्हर्मेंट बसेस नाही आहेत, सगळं प्रायव्हेट ओनर्स. बघा आपली फेरीतून गाडी बाहेर आली. जस्ट शरावती नदी आम्ही क्रॉस केली आहे. कर्नाटका टूरवरती आहोत आणि बघा इथे पेट्रोल पंपाजवळ ब्रेकसाठी थांबलेलो आहोत. म्हणजे तर बघा ना मस्त सुपाऱ्या लागल्या, सुपारीच्या बागा बघा काय छान आहेत. आणि इथे बघा ना काय मस्त बघा डबल जास्वंद दिसतंय का इथून. थांबा मी इकडून घरट आहे कुठे. हां लाल मुंग्यांचं घरटं पण आहे, सांभाळून शूटिंग करताना. इथे चुकून माकून आलं तर ते बघा दिसतंय का तिकडे. मागे बघा सुपाऱ्या का खचाखच लागल्या आहेत. छान आहे, कोणाचं तरी बंगला आहे. वा ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान आहे. अजून तुम्हाला दाखवते थांबा. बघा ना गुलाब किती मस्त आहेत. छान वाऱ्याचे झुळका येत आहेत. बघा ना सुपाऱ्या किती मस्त. पुरी बागच दिसते आजूबाजूला कोणाची तरी. ते बघा एकदम शांतता आहे. तर मंडळी बघा ना इथे असं समजलं ही रबराची झाडं आहेत, रबर प्लांटेशन. ही समोर दिसत आहेत ना, पानं कमी आणि नुसतं फांदा दिसतात. मे बी पानगळ चालू असेल, माहीत नाही. असं त्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं. आत्ता जस्ट आपण सुपारीची बाग बघून आलो बाहेरूनच, ऑफकोर्स, कारण आपल्याला पुढे ट्रॅव्हल करायचं आहे. ते बघा आपण सागर जिल्ह्यामध्ये एंट्री घेतलेली आहे आता गाडीने. सागर जिल्ह्यामधून चाललेलो आहोत जोग फॉल्सकडे. मध्ये जेवणासाठी ब्रेक घेणार आहोत. बघ कसं जिल्हा आहे. भाषा तर काय आपल्याला कळत नाही, एक अक्षर वाचता येत नाही उडुपीमध्ये एंट्री मारल्यापासून. पण काय तसा प्रॉब्लेम नाही, काही लोकांना मराठी कळतं. पण सगळीकडेच नाही कळत. हिंदी किंवा इंग्रजी समजतं, हिंदी किंवा इंग्रजी ते आपल्याशी त्यांच्याच भाषेमध्ये चालू करतात बोलणं. पण सांगावं लागतं. चला मंडळी मुकांबिका कडून निघालो सकाळी आणि सागरवरून इकडे आलेलो आहोत आता जोग फॉल्स. वेलकम मूवीचं घर. अच्छा अच्छा असं टेपा मारते. खूप छान आहे ना, मस्त आहे. पावसाळ्यात जेव्हा धरणाचं पाणी सोडत असते. धरण आहे का इथे ना? हां तेच तर बोलला. सांग ना माहिती जरा. पूर्ण हे धरणाचं पाणी जेव्हा सोडतात ना त्यावेळेला इथे अजून फ्लो असतो, पाण्याला प्रवाह जास्त असतो. आणि एकंदरीत बघा ना आता नोव्हेंबर महिना चालू आहे तरी सुद्धा छान जे पाणी वरून खाली पडत आहे ना ते अतिशय सुंदर वाटतं. ह्याला जलप्रपात असं प्रॉपर नाव आहे. व्यवस्थित ते रेलिंग विलिंग बांधलेले आहेत कारण खाली खोल आहे. आणि तिथे पण आहे, पुढे दाखवते. मंत्रमुग्ध करणारं असं दृश्य आहे.
जोग फॉल्स, ज्याला गिरसोप्पाचा धबधबा सुद्धा म्हणतात. पुढे तिकडे नावं होती. धावत्या गाडीतून शूट करताना आलं म्हणजे. तिकीट आहे हा, इथे आलात तर आम्ही तिकीट काढून प्रत्येकाला प्रवेश आहे आतमध्ये इकडे. बघा डोंगराच्या कड्यावरून कसं डोंगर पण बघा कसं मस्त आहे. मला तासला आहे. तासल्यासारखे ते कसं आहे खालून कसं काय ते नाही ते ऐकून आपण दिसत नाही. हां यावेळीप्रमाणे ते पाहिजे. आपला फोटो काढून घ्यायचा इकडे. तिथे शाळेची मुलं पण आली आहेत. माकडं येतं इकडे.